सुसज्ज असं आमचं व्यासपीठ कक्ष आपण पाहू शकाल, जिथे आमचे मान्यवर सगळ्या क्षेत्रामध्ये उपस्थित होते, क्रिकेटचा एन्जॉय करतात. त्यासोबतच एका बाजूला आपण आमचे प्रेक्षक वर्ग देखील पाहू शकाल. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग तर सावीचा आसरा घेत आहेत, क्रिकेटचे सामने एन्जॉय करतात. 2 प्रेक्षक वर्ग देखील आहेत. त्यासोबतच आमचे डीजे मॅन देखील या ठिकाणी आता मात्र ते सज्ज होतील. चांगलं संगीत आमच्या प्रेक्षकांपर्यंत, त्यासोबत आमच्या खेळाडूंपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण संगीत फार महत्त्वाचं असतं. संगीताच्या माध्यमातून आमचे खेळाडू उत्साही देखील होत असतात आणि सातत्यानं वर्दळ आहे ग्रामस्थांची, त्यासोबतच चिमुकल्यांची, जी सातत्यानं बाउंड्री बॉय म्हणून काम करतात. कारण गावाची टुर्नामेंट आहे, गावाच्या सन्मानाची टुर्नामेंट आहे आणि त्याचमुळे मात्र स्पर्धेला आपल्या माध्यमातून जे कोणतं सहकार्य करता येईल ते प्रत्येक घटकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. चला, विनंती असेल पवनपुत्र वडपे टीमला सामना सुरू आपण करायचा आहे. 69 धावांचं टार्गेट आहे. आमच्यासोबत स्कोरर जोडले जात आहेत या मॅचमध्ये. अजित पाटील स्वागत असेल आपलं, आणि त्यासोबतच रोहन शेळके, येस प्रतीक शेळके हे देखील कमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. पुढच्या इनिंगमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. त्यासोबत मॅचच्या दिशेला 69 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये कंप्लीट करायचं. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर नागेश आणि उमेशची जोडी बॉलिंग मार्कवर सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दया. दोन्ही टीमला शुभेच्छा असेल. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. शो द गुड गेम. चांगला सामना खेळा, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा, हीच अपेक्षा असेल आमच्या आयोजकांना, त्यासोबत आमच्या प्रेक्षकांना देखील. स्टेप आउट करून हा फटका ऑन साइडला उडवलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 1 बाउन्स ओव्हर द रो. पंचांचा इशारा. येस, काय एक्झॅक्टली येतोय आमच्यापर्यंत षटकार. धन्यवाद. तर विनंती असेल आमच्या डीजे मॅनला की आमच्याशी कॉम्बिनेशन आपण साधायचं आणि त्यानंतर आपण संगीत वाजवायचंय, कारण कोणताही चौकार किंवा षटकार गेल्यानंतर काही वर्ड्स आम्हाला बोलायचे असतात. तर एक्झॅक्टली अंपायर्स आपला निर्णय काय आहे? 6 धावा. येस, सिक्सर. पहिल्याच बॉलवर लेफ्ट हँड बॅट्समन नागेशच्या बॅटमधनं येणारा हा षटकार. क्षेत्ररक्षक दिशेला उभा होता, परंतु बॉल त्याला दिसला नाही आणि बॉलपर्यंत जाण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. कॅल्क्युलेटेड षटकार इथे पहिल्याच बॉलवर पाहायला मिळतोय. टिट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर इथे दिलं जाते. तुम्ही मारले, आम्ही देखील मारणार, हा संदेश नागेश पहिल्याच बॉलवर देत असतात. 6 धावा येतात. 69 धावांचं टार्गेट आणि आक्रमकता अशाच प्रकारे दाखवावी लागेल, कारण अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. तुम्हाला जर तुमचं स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर आक्रमकता हे फार महत्वाचं साधन असतं आणि तीच आक्रमकता पहिल्याच बॉलवर दाखवली आहे बॅट्समन नागेशने. 6 धावा मिळतात. तर जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल पवनपुत्र वडपे टीमला. 6 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. यावेळी लाईन पाहिली, बॉलला जाऊ दिलं, अंपायर्स देखील वळतायत. लेग स्टंपच्या हा बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. पहिल्या बॉलवर 6 धावा आल्या आणि त्यानंतर कुठेतरी गोलंदाज प्रेशराईज पाहायला मिळाले. दया एक सिंगल अतिरिक्तच्या स्वरूपात मिळते स्कोर कार्डमध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 7. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ओव्हर द विकेटने सज्ज झालेत. हा बॉल फुल टॉस आहे. अंपायरचा इशारा नो बॉल, कारण पाहिलं वेस्ट आहे बीमर आणि त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झाला. बॉल डिक्लेरेशन झोनकडे एकंदरीत बाय प्लस वाईट. एकंदरीत 2 धावा इथे मिळतात. स्कोरबोर्ड धावा संख्या 9. एक चेंडू आतापर्यंत हाताळला, त्यावर षटकार आणि त्यानंतर 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे प्रदान केल्या गेल्यात. गोलंदाज दयाच्या माध्यमातून प्रेशर आहे, कारण ज्या पद्धतीनं पहिल्याच बॉलवर आपले इरादे दाखवून दिले बॅट्समन नागेशने, षटकार त्याने लगावला आणि त्यानंतर कुठेतरी दबावामध्ये पाहायला मिळतो गोलंदाज दया. तर या ठिकाणी शुभागमन होतं सन्मानित जिग्नेशजी पाडे साहेब, आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं. त्या संभवित सन्माननीय महेंद्रजी पाटील, किरणजी पाटील साहेब आपल्याला देखील विनंती करेल आपण देखील यायचं. आपलं देखील स्वागत असेल. कैलासवासी निकी स्मृती चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून फ्री हिट कंटिन्यू असेल. येस अंपायर
9 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. यावेळी देखील लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपच्या हा बाहेरचा बॉल वाईट बॉल अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय. अंपायरचा डिसिजन हा शेवटचा डिसिजन असेल. आर्ग्युमेंट करू नका ही विनंती असेल. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा तुम्ही. क्रिकेटचं एक फार मोठं परिसूत्र. फ्री हिट कंटिन्यू असेल असे दर्शवत असताना आमचे अंपायर्स. एकंदरीत पहिल्या बॉलवर 6 धावा आल्या आणि त्यानंतर पाहू शकाल आपण तब्बल 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात. आमचे अजित पाटील स्कोर आम्हाला सांगतात. हा फटका ऑन साइडला इन द स्लॉट अँड इट इज गोइंग वन बाउन्स आउट ऑफ द पार्क. चौकार. फ्री हिटचा हा बॉल त्यावर येणारा हा चौकार. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज दयाच्या माध्यमातून. टीमची टोटल स्कोर बोर्डवर पाहायला मिळते 14 धावा. 69 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये कंप्लीट करायचंय. आणि सुरुवात पहा किती सुरेखरित्या केली आहे बॅट्समन नागेशनं. जास्त मीटिंग घेऊ नका. पवनपुत्र वडपी टीम आपल्याला विनंती करतोय वेळच्या बाबतीमध्ये आपण सजग राहायचंय. वेळ जास्त दौडू नका. 5 षटका हाताळण्यासाठी 25 मिनिटं तुम्हाला दिली गेलीत आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटका हाताळायचे आहेत. लक्षात घ्या. सूचनेचं सातत्यानं आपण पालन करायचं आहे. तर 14 धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत नागेशनं. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक तो खेळतोय 12 या धावसंख्येवर. एक्स्ट्राच्या स्वरूपात जर विचार केला तर 4 धावा आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केला. सिली मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक सज्ज केल्या गेल्या. हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक नागेशला इथे मिळतील फक्त 1 धाव कारण मैदानाच्या मर्यादा आहेत. जर आपण पाहू शकाल तर अर्धवर्तुळाकार हे मैदान थोडंसं मर्यादा आणि त्यामुळे डिक्लेरेशन झोनकडे हा बॉल जातोय. 1 धाव तिथे मिळेल. टीमची टोटल स्कोर बोर्डवर पुढे सरकेल एका धावेने 15. एक सिली मिड ऑफ क्षेत्ररक्षक पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. याचं कारण की ज्या पद्धतीने तो आक्रमकतेने बॅटिंग करत होता कुठेतरी त्याला थांबवणं गरजेचं होतं आणि त्याचमुळे मात्र संघनायकानं सिली मिड ऑफ सज्ज केला. त्यानंतर देखील आपल्या आक्रमकतेमध्ये सातत्य ठेवलं गेलं परंतु यावेळी या क्रीडांगणाच्या मर्यादा असल्या कारणाने या बॉलवर मात्र 1 धाव मिळते. टीमच्या टोटल स्कोर बोर्डवर 15. चांगली सुरुवात आहे. वेल बिगन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. तुमची सुरुवात चांगली झाली त्यानंतर तुमचं अर्ध काम यशस्वीरित्या पार होतं आणि तेच ती सुरुवात इथे मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते धामण्या टीमची. हा बॉल लाईन चांगली आहे. यावेळी व्हाईट बॉलच्या शरंपाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सातत्यानं अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचमुळे मात्र आपल्या दिशेवरचं नियंत्रण गमावून बसतोय गोलंदाज दया. ते चित्र या बॉलवर देखील पाहायला मिळत. तब्बल 5 धावा आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपात त्यांनी खर्च केल्यात. हा फटका ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात. डीप क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर 20 धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर आतापर्यंत पाहायला मिळते. चांगली बॅटिंग केली जाते बॅट्समन नागेशच्या माध्यमातून. 69 धावांचा पाठलाग आहे त्याला माहिती आहे. धावसंख्या थोडीशी मोठी आहे आणि सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळायचं. समोरच्या टीमवर दबाव वाढवायचा आणि हे क्रिकेटचं तंत्र असतं आणि त्या तंत्राचा इथे मात्र परिपूर्ण उपयोग करत असताना ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नागेशच्या बॅटमधनं येतो हा एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार. धन्यवाद धन्यवाद. तर विनंती करतो सन्माननीय नितेश साईनाथ पाटील साहेबांना त्याच्यासोबत जिग्नेशजी पाटील साहेब आपल्या दोघांना विनंती करेल आपण व्यासपीठावर येऊन त्यांना बनवायचंय. सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब आपण देखील यायचं आमच्या व्यासपीठावर. स्वागत असेल आपलं कैलासवासी निखिल स्मृती चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून.
26 धावा स्कोरबोर्डवर धावफलकावर पाहायला मिळतात आतापर्यंत. जर चेंडूचा विचार केला तर या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 चेंडू हाताळलेत. प्रत्येक बॉलवर इथे मीटिंग करतायत, प्रत्येक बॉलवर मात्र यानंतर चर्चासत्र सुरू आहे. कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग मैदानाच्या मध्ये होतीये, ही मॅच कुठून तरी आपल्या हातून निसटून जाईल का, या प्रत्येक गोष्टीवर, या प्रत्येक विवंचनेवर मात्र चर्चा मैदानाच्या मध्ये होत असताना विनंती करेल पवनपुत्र वडपे संघाला, तुम्हाला ऑफिशियल वॉर्निंग येते. यानंतर तुम्हाला प्लीज चेंडू देखील द्यायचा आहे. बॉल द्या. हा नवीन बॉल द्यायचा, कारण 5 ओव्हरची मॅच 2 ओव्हर. ही 5 ओव्हरची मॅच आणि त्यामुळे लक्षात घ्या, कारण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये नियम असा की तुम्ही 2 ओव्हर पर्यंत तुम्हाला नवीन बॉल मिळेल. तर जे बाउंड्री बॉयज आहेत, जे बजरंग खांडपे टीमचे जी लहान मुलं आहेत, प्लीज विनंती करेल आपल्याला, कारण त्या ठिकाणी थोडंसं व्यत्यय येतोय. मॅच थांबली आहे, वेळ खर्च होतोय. सो विनंती असेल आपण सीमारेषेच्या अगदी लगत उभं राहायचंय, सहकार्य करायचंय आपल्या स्पर्धेला. 26 धावा टीमची टोटल स्कोरबोर्डवर. पहिल्याच ओव्हरमध्ये काय जबरदस्त अफलातून बॅटिंग इथे केली जाते नागेशच्या माध्यमातून. इथे हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, अजून एक वाईट बॉल. एक्स्ट्रा रन अक्षरशः इथे मात्र खैरात केली जाते दयाच्या माध्यमातून. विचार केला तर तब्बल 2 चौकार 2 षटकार आतापर्यंत आलेत. ते नागेशच्या बॅटमधनं 21 धावा त्याने बॅटमधनं कुठल्यात, परंतु त्या व्यतिरिक्त जर विचार केला तर तब्बल 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे खर्च केल्यात आतापर्यंत दयाने. 4 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 69 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये स्कोरबोर्ड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27. अतिशय चांगली बॅटिंग इथे वन मॅन शो नागेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. या शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हरचा. हा फटका मिस टायमिंग, हवेमध्ये महत्वाची विकेट असेल, कॅच पर्यंत पोहोचू शकले नाहीत खेळाडू आणि तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात. 30 धावेसाठी प्रयत्न नागेशचा, परंतु यस चांगलं कॉलिंग फार महत्वाचं असं ज्यावेळी तुम्ही रन्स घेत असता 2 किंवा 3 धावा, कारण रनआउटची विकेट ही क्रिकेटमध्ये फार निराशजनक विकेट असते. ज्या पद्धतीने दी वॉल ऑफ इंडियन क्रिकेट राहुल द्रविड यांनी सांगितलं, रनआउटची विकेट ही फार निराशाजनक विकेट असते. चांगलं कॉलिंग, शेवटच्या बॉलवर 2 धावा इथे मिळतात. षटक क्रमांक पहिलं जे मात्र संपण्याची वाट बघत होते पवनपुत्र वडपे संघाचे संगणकांत, ते मात्र संपलंय. स्कोर कार्डवर धावसंख्या 69 धावांचं टार्गेट होतं आणि आता मात्र विजयासाठी बनवायचे आहेत 24 बॉल आणि 40 धावा. टीम मीटिंग करू नका पवनपुत्र वडपे संघ, तुम्हाला सातत्यानं सूचना मी देतोय, कारण लाईव्ह स्पर्धा पहा आपण BTCच्या माध्यमातून पाहताय. एक जबरदस्त प्रोफेशनल टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त स्पोर्ट्स खांडपे टीमच्या माध्यमातून. आणि त्यामुळे तुम्हाला लाईव्ह मॅच जेव्हा असेल त्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त असा वेळ सूचना कमेंट्रीच्या माध्यमातून देणं चुकीचं असं मित्रांनो, लक्षात घ्या. जास्त वेळ आपण दौडू नका. प्रोफेशनल क्रिकेट आपण खेळताय, खूप सारा क्रिकेटचा अनुभव तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे मात्र आयोजकांना सहकार्य करणं हे आपलं अर्ध कर्तव्य असतं. तर 29 धावा टीमची टोटल स्कोरबोर्डवर. 24 बॉलमध्ये 40 धावा आहे समीकरण. आणि वेल बिगन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. तुमची सुरुवात जर चांगली झाली ना तर तुमचं अर्ध काम पूर्ण होतं आणि ते इथे होत असताना धामणी टीमच्या माध्यमातून नागेशने काय अफलातून बॅटिंग केली, सुरेख सुरुवात त्याने आपल्या टीमला करून दिली. सेकंड ओव्हरमध्ये सज्ज होत आहे गोलंदाज, यावेळी गोलंदाजी मार्कवर अक्षय. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा शिक्षक असतो आणि ज्या खेळाडूकडे अनुभव आहे पवनपुत्र वडपे टीमचा अक्षय, जो मात्र पुनश्च एकदा आपल्या सहकार्याकडे गोलंदाजी सोपवत आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज जगदीश. हा पहिलाच बॉल, लाईन चुकीची आहे, बीमर आहे, वेस्ट आहे. पंचांनी पाहिलं की कमरेपेक्षा थोडंसं जास्त उंची, एक्झॅक्टली कुठे फिनिश होत आहे सर्व फॅक्टर्स लक्षात घेतले गेले आणि त्यानंतर पंचांनी इशारा केला की हा बॉल बीमर आहे. नो बॉल इथे घोषित केला गेला. 9+22 एकंदरीत 2 धावा इथे मिळतात.
33 धावा स्कोर कार्डवर इथे लगावल्या जातात. बॅटिंगचा जर विचार केला तर खूप चांगली बॅटिंग केली गेली पहिल्या सत्रामध्ये, परंतु क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. तुम्हाला तिन्ही स्तरावर चांगली कामगिरी करणं आवश्यक असतं. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल आणि क्षेत्ररक्षण. परंतु गोलंदाजीचा जो पार्ट आहे तो मतलब कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी केली जाते पवन पुत्र वडपे टीमच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर हा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्टिअर केलाय उमेशनं, आणि जोपर्यंत चेंडू डीपमध्ये कलेक्ट करून फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात बॅट्समन उमेशच्या माध्यमातून. टीमची टोटल पुढे सरकते. स्कोर बोर्ड धावा संख्या पाहायला मिळते 33 धावा. 24 बॉलमध्ये 40 समीकरण होता, मात्र 23 बॉल आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल मिस टायमिंग स्ट्रोक ऑन साइडला मारायचा होता, परंतु बॅटची एज घेऊन बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला जातोय. कोणती चुकी तिथे होत नाहीये. पहिल्या विकेटचं पतन. बॅट्समन उमेश बॅक टू द डगआउट. जीवाला जीव देणारा निखिल सोडून आम्हाला गेला. जीवाला जीव देणारा निखिल पाटील सोडून गेला. मित्र सोडून आम्हाला गेला. मित्र सोडून आम्हाला गेला. मित्र सोडून आम्हाला गेला. मित्र सोडून आम्हाला गेला. धन्यवाद. तर चांगलं संगीत या ठिकाणी निखिलच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एक जबरदस्त स्पर्धा त्याच्या सर्व मित्रांनी, त्याच्या गावकऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केले. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे टीमच्या माध्यमातून कैलासवासी निखिल स्मृती चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहत आहे. 3 दिवसीय क्रिकेटचा हा महासंग्राम. तर विकेटचं पतन झालं. उमेश माघारी परतलाय. वैयक्तिक 2 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये एंटर करतोय रोशन. टीमची टोटल स्कोर बोर्डवर पाहायला मिळते आतापर्यंत 33 धावा. यश मिळतंय त्या ठिकाणी गोलंदाज जगदीशला. राऊंड विकेटने सज्ज झाला. यावी ऑन साइडला वॉट अ स्ट्रोक. बॉलला फेकून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नागेशच्या बॅटमधनं अजून एक धमाका, तडाखेबंद फटका, षटकार. धन्यवाद. अतिशय दर्जेदार बॅटिंग इथे पाहायला मिळते. 39 धावा टीमच्या टोटल स्कोर बोर्डवर. अजूनही 30 धावांची आवश्यकता. काय बॅटिंग इथे केली जाते. वन मॅन शो चा रोल इथे अदा करत असताना मैदानाच्या आतमध्ये सिली मिड ऑफ खेळाडू सज्ज केला, परंतु सिली मिड ऑफला हे अटॅकिंग क्षेत्ररक्षण कोणताही दबाव येऊ न देता तो दबाव जुगारता इथे काय बॅटिंग अफलातून केली जाते. टायमिंग बेमिसाल होता मागच्या फटक्यावर. कुठना टेक तमाशादायक आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय. एक जबरदस्त फटका, षटकार पाहायला मिळाला. प्रेक्षक वर्ग देखील एन्जॉय करतात नागेशची ही बॅटिंग. प्रेक्षक वर्गाला मॅच कोणी जिंको, त्यांना चांगली बॅटिंग पाहायला आवडते, चौकार षटकार पाहायला आवडतात, चांगले कॅचेस पाहायला आवडतात. आणि इथे मात्र प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध होत असताना या बॅटिंगने सुपर बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम नागेश. यावी हाफ ट्रॅकर बॉल लाईन पाहावी लागेल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अजून एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्या 40. चांगली बॅटिंग तो इथे करतोय. तर 40 धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. दुसऱ्या षटक इथे प्रगती पथावर असताना अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय बॅट्समन नागेश. 69 धावांचं टार्गेट छोटं नव्हतं, परंतु ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. मनात धरलेलं स्वप्न कधीच मोडू नका. पावलं पावलं येतील कठीण प्रसंग, परंतु जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत हार मारू नका. वन मॅन शोचा आदा. अजून एक दर्जेदार षटकार बॅट्समन नागेशच्या बॅटमधनं. निखिल तुला रे शोधिते. निखिल ये ना परतूनी तुझी आठवण आम्हा येते. निखिल ये ना परतूनी तुझी आठवण आम्हा येते. धन्यवाद. काय लाजवाब स्ट्रोक इथे खेळला. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला स्टँडर्ड डिलिव्हर. टायमिंग बाकी सुरेख आहे. बॉडी बॅलन्स देखील खूप सुरेख तो ठेवतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 46 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी उर्वरित
जे चेंडू शिल्लक असेल त्याच्यामध्ये धावा इथे गरजेचं असतील त्या मात्र 23 धावा. लाजवाब बॅटिंग इथे केली जाते. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. टार्गेट चेस करत असताना कशा पद्धतीने बॅटिंग करावी हे दाखवून देत असताना, कारण टार्गेट मास्टर चेस मास्टर विराट कोहली ज्या पद्धतीने चेस करत असतो, कोणत्या प्रकारचा दबाव येऊ देत नाही. इथे का बॅटिंग इथे केली जाते निखिलच्या माध्यमातून. हा फुल टॉस बॉल लाऊड अपील करतायत, अंपायर सहमत नाही आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, धावचीची संधी आणि यावी मात्र इथे देखील नॉट आउट सेशन अंपायरच्या माध्यमातून 2 धावा अगदी वेगानं पूर्ण केल्या जात आहेत बॅट्समन नागेशच्या माध्यमातून. काही थरार पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला LBWची अपील केली, त्यावर नॉट आउट सेशन अंपायरच्या माध्यमातून सहमत नव्हते. त्यानंतर बॉल आउटफील्ड मध्ये गेला, आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न नागेशनं केला आणि ज्यावेळी स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, नागेश ज्यावेळी डेंजर झोनला धावत होता संपूर्ण पाठीराख्यांच्या, मात्र मी म्हणेन पूर्णपणे जर काहीच असं ना ते थोडंसं धगधगत असेल, कारण महत्वाचा खेळाडू होता, डेंजर झोनला धावत होता आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव देखील अतिशय वेगानं पळून पूर्ण केली, कारण नागेशला माहिती आहे आपल्या विकेटचं महत्व. तर 2 धावा इथे मिळतात. स्कोरबोर्डवर धावसंख्या 48 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. तर सन्माननीय नितेश साईनाथ पाडे साहेबांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे टीमच्या माध्यमातून. तर 48 धावा टीमच्या टोटल स्कोरबोर्डवर. चांगली बॅटिंग, दुसरे षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू ते शिल्लक असेल. जगदीश देखील महागड षटक, ज्या पद्धतीने पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा पाहायला मिळाल्या गोलंदाज दयाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर बॉलिंग लाईनअप कुठेतरी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. पवनपुत्र वडपे टीमच्या माध्यमातून फटका चांगला आणि बॉल इथे गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. नागेशच्या बॅटमध्ये जुने खणखणीत षटकार. भरून वाहतोय पूर, डोले भरून वाहतोय पूर. निखिल गेला दूर आमचा, मोठू गेला दूर. 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 तर दोन्ही षटकांचा खेळ संपन्न झाला. टीमच्या टोटल स्कोरबोर्डवर पाहायला म्हणजे 54 धावा. विजयासाठी 69 धावांचा टार्गेट होता, परंतु काय जबरदस्त बॅटिंग नागेशनं केली मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये आता मात्र आवश्यकता असेल इथून पुढे 15 धावांची. अक्षय येतं षटक क्रमांक 3 घेऊन. अनुभव आहे, परंतु सामना जर विचार केला तर 18 बॉल 15 हे समीकरण आणि पहिलाच बॉल वाईड, मात्र एक सिंगल इथे मिळेल. 18 बॉलमध्ये 14 धावा इथून बनवाव्या लागतील. सोपं समीकरण नक्कीच आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग नागेशने गेली ऑन साईडला, हा फटका खूप चांगला स्ट्रोक आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अंपायरचा इशारा येतो त्या ठिकाणी 1 रन, कारण बॉल टर्न झाला आउटफील्डमध्ये आणि एका क्षणाला असं वाटलं होतं की सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु त्यानंतर बॉल टर्न झाला, डिक्लेरेशन झोनकडे वळतोय. नशिबाचे भाग असतात ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करत असता. क्रिकेटमध्ये नशीब देखील फार महत्वाचे असतात. एक सिंगल इथे मिळते, एका सिंगल टीमची टोटल पुढे सरकते. स्कोर बोर्डवर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 56 धावा. विजयाच्या दिशेने अगदी सहजरित्या वाटचाल करत असताना धामणे टीम आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने नागेशनं बॅटिंग केली, वाखाणण्याजोग्या बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच्या वन मॅन शोच्या रोलमुळे मात्र सामना इथपर्यंत येऊन पोहोचलाय. यावेळी चांगली बॉलिंग, चांगला बॉल, फुललेंचा हा बॉल जागेवरून खेळायचा प्रयत्न होता, पदराला इथे दिसला नाही, फुटवर्क नव्हतं बॅट्समन रोशनचं आणि त्याचमुळे मात्र हा एक डॉट बॉल पाहायला मिळतोय.
यावी ऑनसाइड खेळायचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लागतीये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धावेचा प्रयत्न ते केला गेला नागेशच्या माध्यमातून, कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. एका धावेने टीमची टोटल पुढे सरकते. स्कोर कार्डवर 57 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जी आतिषबाजी फटक्यांची पाहायला मिळत होती, जी आक्रमकता इनिंग सुरुवात होती, ती मात्र कुठेतरी आता मात्र अंकुश लावला. तिसऱ्या ओव्हरमध्ये अक्षयनं सुरुवात चांगली केली ओव्हरमध्ये आणि त्याने मात्र धावगती जी अगदी वेगानं जात होती तिला मात्र अंकुश लावलाय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बिग विकेट डाऊन. नागेश बॅक टू द डग आउट. भरल्या घरात आजा सवानचा, भरल्या घरात आजा सवानचा, भरून वाहतोय पोट, डोले भरून वाहतोय पोट. धन्यवाद. तर वैयक्तिक 43 धावा नागेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 12 बॉल त्याने फेस केले आणि त्या 12 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधनं 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. टीमची टोटल स्कोर कार्डवर 55 धावा. 14 धावांची अजूनही आवश्यक, माफ करा 57 धावा झाल्या. तर विजयासाठी आता मात्र 12 धावांची आवश्यकता. वैयक्तिक 12 बॉलमध्ये 43 धावा, 5 षटकार, 2 चौकार. अतिशबाजी इनिंग त्याने खेळली. प्रेक्षकांना देखील त्याने मंत्रमुग्ध केलं. खूप चांगली बॅटिंग त्याने दाखवली आपल्या टीमसाठी आणि 69 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट चेस करत असताना नागेशने जी बॅटिंग केली ते टार्गेट अगदी सहज सोपं वाटू लागलं. आणि बॅट्समॅन मैदानाच्या मध्ये एंटर करतोय. बॅट्समॅन हा बॉल फुल टॉस आणि त्याला सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समॅन युवराजच्या बॅटमध्ये येतो हा एक षटकार. भिरभिरते निखिल तुला रे शोधिते नजर, भिरभिरते निखिल तुला रे शोधिते, निखिल ये ना परतूनी तुझे आठवण आम्हाय. फुल टॉस बॉल होता युवराजच्या बॅटमधनं. स्क्वेअर लेगला एक चांगला स्ट्रोक इथे लगावला आणि विजयापाशी अगदी मात्र थोडेसे जवळ जाऊन पोहोचलेत. यावेळी देखील त्याच पद्धतीने ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न. यावेळी बॉल चांगला होता. शरीराला ब्रश होऊन बॉल डिक्लेरेशन झोनकडे जातो. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 64 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 12 बॉलमध्ये विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. तर 12 बॉल 5 हे समीकरण. वैयक्तिक 43 धावा. नागेशच्या बॅटमधनं खूप चांगली बॅटिंग त्याने केली आणि त्यानंतर युवराजच्या बॅटमध्ये एक षटकार. सामन्यामध्ये पूर्णपणे विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचलेत धामणी टीम. तर जास्त प्लीज जास्त वेळ खर्च करू नका. यानंतर जो सामना होणार आहे त्यांनी देखील सज्ज राहायचं आहे. स्वराज स्पोर्ट्स धामणगाव विपक्ष निखिल स्पोर्ट्स खांडपे या 2 टीम दरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. तर दोन्ही टीमने सज्ज राहायचं. टॉस जिंकला त्या मॅचमध्ये स्वराज स्पोर्ट्स धामणगाव टीमने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते निखिल स्पोर्ट्स खांडपे टीमला. तर दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती करेल आपण सज्ज राहायचंय. यावेळी ऑनसाइडला अलॉंग द कार्पेट फटका खेळला गेला. 2 धावा तिथे कंप्लीट करतात. 2 धावे टीमची टोटल पुढे सरकते. स्कोरबोर्ड धावा संख्या 66. फक्त 3 धावांची आवश्यकता औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक असेल. ही मॅच आपण पाहिली तर धामणे विपक्ष पवनपुत्र वडपे या 2 टीम दरम्यान बॅटिंगला खूप चांगली केली पवनपुत्र वडपे टीमनं. अक्षयनं खूप चांगली बॅटिंग केली. त्यासोबतच त्याच्या सहकार्याने देखील खूप चांगली बॅटिंग केली. परंतु बॉलिंग मार्कवर जर विचार केला तर गोलंदाजी थोडीशी कुठेतरी कमी पडली. पहिल्याच ओव्हरमध्ये दयानं 27 खर्च केला आणि तिथेच कुठेतरी मॅचमध्ये कमबॅक केलं ते धामणे टीमनं. व्हाईट बॉलचा इशारा. 2 धावांची आवश्यकता असेल. 1 धावेची फक्त आवश्यकता असेल, माफ करा. हा विनिंग स्ट्रोक आहे का? येस इट इज अ मॅक्सिमम. षटकार द्यायला सामना फिनिश झाला. सामना जिंकला धामणे टीमनं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम पवनपुत्र वडपे. तो बॉल द्यायचा आहे जो आमच्या बाउंड्री बॉल. तर तुम्हाला विनंती असेल, मी विनंती करतोय सन्माननीय बाळूजी पाडे साहेब आणि त्यासोबतच गिरीशजी पाडे साहेब आपल्या शुभ हस्ते पण एक पेस्ट्री आहे आणि त्यासोबतच एक सन्मान चिन्ह आहे ते देऊन नागेशला सन्मानित करायचं. यायचं नागेश आमच्या व्यासपीठावर. आपण नागेश आपण याचं व्यासपीठावर ठिकाणी आपला सन्मान केला जाईल. खूप चांगली बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम नागेश. 10 बॉल फेस केले, 5 षटकार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 43 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालं.
मॅच विनिंग खेळी त्यांनी केली. तर येस फिल्डिंग लावून घ्या स्वराज स्पोर्ट्स धामणगाव टीम. या ठिकाणी बाळूजी पाटील सोबतच साहेबांच्या माध्यमातून पहा आकर्षक सन्मान चिन्ह दिलं जातं नागेशला. त्यानंतर एक पेस्ट्री आहे, गिरीशी पाडे साहेब आपल्या शुभ असते आपण ती पेस्ट्री देऊन सन्मानित करायचं नागेशला. येस कॉंग्रॅच्युलेशन नागेश अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट मॅचेस. असाच खेळ तुझा बहरच जाऊ हीच मात्र आमच्या आयोजकांच्या वतीने आणि आमच्या खेळाडूंच्या वतीने तुला शुभेच्छा असतील. धन्यवाद. तर मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पुढील मॅचच्या पहिल्या इनिंगच्या धावत्या वर्णनासाठी आपण आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये एक यंग कॉमेंटेटर प्रतीक शेळके मॅन फ्रॉम खंबाळा याचा आवाज आपण ऐकणार आहोत. मॅच मध्ये स्वराज स्पोर्ट्स धामणगाव विपक्ष निखिल स्पोर्ट्स खांडपे पहिल्या इनिंग मध्ये आपण प्रतीकचा आवाज ऐकणार. धन्यवाद. निखिल तुलाच रे शोधिते